गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आपण EVS त्याच्यामधले चॅप्टरवर तुम्हाला प्रश्न कसे विचारले जातात, तिथून अध्यापनशास्त्र कसं निर्माण होतं हे पण मी तुम्हाला सांगतोय. आता कक्षा 5 याचा आहे बूंद बूंद दर्या दर्या, चॅप्टर 6. बघा, बात पुराणी. बात पुराणी म्हणजे काय? जुनी गोष्ट. ये 650 साल पुराणी घडीसर. घडीसर घडीसर यानी तालाब. म्हणजे बघा, तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकतं, घडीसर किसे कहा जाता है? जे तालाब असतं, आपण तलाव म्हणतो, त्याला घडीसर म्हटलं जातं. इसे जैसलमेर के राजा घडसी. बघा, म्हणजे हा तलाव कोणी बनवलेला होता? जैसलमेरचा जो राजा घडसी होता, हाँ, लोगों के साथ मिलकर बनवाया था. इसके दोनों तरफ पक्के घाट सजे हुए, बरामदे, कमरे, बडे हॉल और न जाने क्या का था. म्हणजे ही विशेषता पण तुम्हाला प्रश्नामध्ये विचारले जाऊ शकते. या लोग मिलते जुलते थे, जलसे होते थे और गाने बजाने का प्रोग्राम भी होता था. इसके घाट पर बनाए गए स्कूल में आसपास के बच्चे पढ़ने आते थे. बघा, काय काय सुविधा दिलेला होता या घडीसर जो तलाव होता याच्या आजूबाजूला. याच्यावर तुम्हाला मग याच्यापैकी काय देतील? काय चुकीचं देऊन देतील आणि तुम्हाला विचारतील इनमें से क्या नहीं था. कळालं? पण हे काळजीपूर्वक वाचा. सभी इस बात का ध्यान रखते हैं की तलाब गंदा ना हो. बघा, याच्यातून तुम्हाला सूचना काय दिलेली आहे? का सगळ्यात महत्त्वाचं लक्ष कुठे द्या? का तो तलाव गंदा नाही झाला पाहिजे. पण आपल्याकडे आहे का आज असं? अजिबात नाही. आपण म्हणजे देवाच्या नावाने जातो आणि तिथे घाण कचरा टाकून येतो. हे पण तुम्हाला याच्यामधून संकेत मिळतो. और सफाई में भी हात बटाते ते. बघा, म्हणजे काय, सफाईवर पण तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. बघा, त्याच्यानंतर मिलो तक फैले इस घडीसर में बारिश का पाणी इकट्ठा होता था. मग तुम्हाला काय सांगितलं जाईल? हे पाणी कसं टाकलं जायचं? मनुष्य टाकायचं. तर काय सांगितलं जातं? मिलो तक फैले घडीसर में बारिश का पाणी इकट्ठा होता था, म्हणजे साठवलं जात होते. तालाब इस तरह बनाया गया था कि जब जब वो पानी से भर जाता तब बाकी पानी बहकर नीचे बने हुए तालाब में चला जाता. बघा, म्हणजे असे 9 तलाव बनवलेले होते. एक तलाव भरला तर दुसऱ्यामध्ये, दुसऱ्यामधला तर तिसऱ्यामध्ये, ते तुम्हाला पुढे कळेल. जाता था वो भी तल लबालब भर जाता तो. लबालब लबालब म्हणजे आपण काय म्हणतो? गच्च. लबालब लबालब भर जाता तो पानी तीसरे तालाब में चला जाता. इस तरह 9 तालाब एक दूसरे से आसपास जुड़े थे. मग तुम्हाला प्रश्न विचारला जाईल का घडीसरमध्ये किती तलाव एकमेकाला जोडलेले होते? तर 9. किती होते? 9 तलाव. कळालं? लबालब हो जाता. लबालब हो जाता म्हणजे आपण म्हणतो ना काठोकाठ भरणे, त्याला लबालब म्हटलं जातं. मग ते काही पुढच्यामध्ये असे 9 तलाव होते, पहिल्यामधून दुसऱ्यामध्ये, दुसऱ्यामध्ये तिसऱ्यामध्ये. हां, पुरे साल पाणी कोई परेशानी नाही होती. बघा, म्हणजे तलाव कशासाठी? पाणी साठवण्यासाठीच बनवले जातो. पर आज घडीसर जैसे उजड़ गया है. आज म्हणजे आत्ता. आज घडीसर जैसे उजड़ गया है. 9 तालाबों के रास्ते में मकान और कॉलोनियाँ बन गई है. यहाँ इकट्ठा होने वाला पानी अब तालाव की तरफ न जाकर बेकार बह जाता है. बघा, म्हणजे पूर्वी एवढी 600 वर्षापूर्वी ती सुविधा केलेली होती, पण लोकांनी काय केलं? आता तिथे घरं बांधून घेतले आणि जे पाणी होतं ते आता दुसरीकडे वाहून जात आहे. याच्यामधून हे तुम्हाला कळतंय. हे बघा, हे कळालं का तुम्हाला? हे बघा, इथे चित्र दिलेले आहे. हे चित्रामध्ये तुम्हाला समजलं असेल कशा आजूबाजूला तटबंदी आहे, इकडे शाळा उभारलेल्या होत्या, लोकांच्या राहण्यासाठी घरं वगैरे सगळी काही व्यवस्था होती. आता हा प्रश्न आलेला होता बघा, अल बिरुनी. आता अल बिरुनी संबंध तुम्हाला एक प्रश्न बघायला मिळू शकतो. हजार से भी ज्यादा साल पहले. बघा, किती? हजार से भी ज्यादा साल पहले. मग तुम्हाला फसवण्यासाठी काय देतील? 500 साल पहले. इथे पण तुम्ही फसणार. 1000 साल से पहले एक यात्री भारत आया. इनका नाम था अल बिरुनी. अल बिरुनी जिस देश आए थे उसे आज का उज्बेकिस्तान कहा जाता है. मग तुम्हाला सांगितलं जाईल अल बिरुनी कहाँ से आया था? तो कहाँ से आया था? उज्बेकिस्तान से आया था. अल बिरुनी, बघा काय म्हटले? अल बेरू बहुत ही बारीक चीजों और जगहों को देखा. त्याने काय सांगितलं? बारीक चीजे म्हणजे काय? बारीक बारीक गोष्टीचं त्याने वर्णन केलेलं देखा और उनकी बारे में लिखा. खासतौर म्हणजे विशेषतः आपण म्हणतो ना खासतौर.
माझी पण हिंदी एवढी चांगली नव्हती, पण या अभ्यास करून हिंदी खूप चांगली, म्हणजे तरी पण चांगली मला स्पष्टीकरण देता येतं. खास तौर से जो उन्हें अपने देश में अलग लगी, चलो देखे की अल बेरूने उस समय तलाव के बारे में क्या लिखा. म्हणजे तुम्ही काय दिलेलं, काय विशेषता होती बा खास तौर पर, आणि त्याने त्याच्या संदर्भात लिखाण काम केलं, ते आपण पुढे बघूया. यहाँ के लोग तालाब बनाने में तो माहिर आहे. त्याने बघितलं ना, तो घडीसर तलाव बघितला, मग त्याला वाटलं यार काय योजना आहे बाबा, एका बाजूला एवढी शाळा कशी आहे, मुलांना कार्यक्रम साजरे करण्यासाठी घरं इकडे बांधले, तिकडे किती भारी तटबंदी आहे, एका तलाव भरल्यावर दुसऱ्या तलावामध्ये पाणी जातं, ही त्याची विशेषता. बघा पुढे सांगितलंय, माहिर है, अगर हमारे देश के लोग इन्हें देखेंगे तो हैरान हो जाएंगे. कोणाचे? उझबेकिस्तानचे लोक जर बघतील तर हैरान होऊन जातील का किती भारी बनवलेलं आहे. बहुत बड़े बड़े भारी पत्थरों के लोहे के कुंडों और सरियों से जोड़कर तालाब के चारों तरफ चबूतरे बनाए जाते हैं. इन चबूतरे के बीच के ऊपर नीचे जाती हुई सीढ़ियाँ, म्हणजे खाली उतरण्यासाठी पायऱ्या म्हणतो ना, सीढ़ियाँ की लंबी कतारें होती और लोग उतरने चढ़ने के रास्ते अलग होते. म्हणजे जाण्यासाठी वेगळा आणि उतरण्यासाठी वेगळा, बरोबर आहे का नाही, अलग होते. या कभी भीड़ लगने की परेशानी नहीं होती. म्हणजे काय, वेगवेगळे जर रस्ते बनवले तर भीड़ होईल का, गर्दी होईल का, तर अजिबात होणार नाही. मग आता तुम्हाला दिले बघा, आज इतिहास पढ़ने वाले लोगों अल बेरूनी की किताब में उस जमाने के बारे में बहुत कुछ पता चलता है. ये बघा, मग तुम्हाला सांगितलं जातं, ये डाक तिकीट 1973 जे आहे डाक तिकीट में छपी थी जब उनके जन्म के 1000 साल पुरे. मग बघा, जे डाक तिकीट, डाक म्हणजे पोस्ट खात्याचं जे तिकीट आहे, अल्बेरून, म्हणजे काय, यात्री, मग पोस्ट खात्यावर जर जे तिकीटचं जे छापलेलं काय होतं, अल्बेरुनीचा, तो 1000 वर्ष जेव्हा पूर्ण झाले त्यानिमित्त ते छापलेलं होतं. मग तुम्हाला हे पण प्रश्न विचारला जाऊ शकतो का, डाक खाते में जे तिकीट अल्बेरुनी संदर्भात छापलेली होती ती का बरं छापली होती, का त्याचे जन्म के 1000 साल पुरे किए थे यासाठी ती छापलेली होती. ते पण प्रश्न बनू शकतो. आता हे विद्यार्थ्यांसाठी संकेत आहे बघा, अल्बेरुनी काहींनी बघितला नसेल, हे इथे अल्बेरुनी आहे, बघून घ्या. देखो और पता करो, म्हणजे आता हे विद्यार्थ्यांसाठी संकेत आहे, जे काही तुम्हाला वाचण्यासाठी ते ॲक्टिव्हिटी विद्यार्थ्यांना दिलेलं असेल. आता शिक्षक संकेत फार महत्त्वाचे असतात. शिक्षक संकेत, बच्चों को बताइए कि अल बेरूनी की किताब किस तरह से इतिहास के बारे में जानने की मददगार आहे. म्हणजे काय, तुम्ही विद्यार्थ्यांना सांगा का हे पुस्तक किती चांगलं आहे, अल बेरूनीचं किती भारी माहिती मिळते, कळालं. ऐसे अन्य इतिहास के स्रोत जैसे इमारतें, दस्तावेज, सिक्के, चित्र आदि के बारे में चर्चा करें. उझबेकिस्तान के संसार के नक्शे ढूंढने में बच्चों की मदत करे. बघा, म्हणजे मुलांना काय करा, जे इतिहासातील जे साधनं आहेत, म्हणजे अल्बेरुनी सारखे जे साहित्यकार असतील त्यांनी काय काय लिखाणकाम केलं यासंबंधी तुम्ही चर्चा करा, त्यांना माहिती मिळवण्यासाठी प्रोत्साहित करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं नकाशामध्ये काय करा, ते उझबेकिस्तान कुठे आहे त्यांना पाहण्यासाठी, म्हणजे शोधण्यासाठी काय करा, त्यांना मार्गदर्शन करा. ये बघा, आता हे तुम्हाला बारिश का पानी, सोचो ऐसे भी यहाँ के ज़्यादातर गांव में पानी की कमी क्यों नहीं थी. लोग बारिश, म्हणजे पाणी कशा प्रकारे साठवलं जात होतं, क्योंकि बारिश का हर बूंद किंमत, बघा म्हणजे पाण्याचा एक थेंब किमतीचाच आहे ना, प्रत्येक थेंब किमती हो जानने थे. ते लोकांना माहीत होतं का पाणी काय आहे, किमती आहे. पाणी इकट्ठा करने के लिए तालाब और जोड बनाते थे. जोड म्हणजे काय, जोड म्हणजे एका बाजूला, एका म्हणजे एकमेकाशी जुडलेलं, आपण त्याला जोड म्हणतो, बनाए जाते थे. ये झांसी झांसी सबकी ज़रूरत थी, इसलिए इंतज़ाम इंतज़ाम में भी सभी जुड़ते, चाहे व्यापारी हो या मजदूर हो. म्हणजे काय, व्यापारी असेल किंवा मजदूर असेल, सगळे काम करू लागत होते. मग असं नाही बाबा मग व्यापारी म्हणायचे, मजदूरांनी काम केलं पाहिजे, सगळे, कारण पाण्याची गरज सगळ्यांना आहे. तालाब से कुछ पाणी जमीन सोक लेती थी. बघा, म्हणजे तलावामधून पाणी सोक लेते म्हणजे जिरून जातं, माहित आहे ना, सोक लेती थी. इस तरह जमीन के आसपास के कुहो और बावडिया म्हणजे विहिरी म्हणतात बघा त्या, बावडिया में भी पानी पहुंचा जाता. आसपास की जमीन में भी नम और उपजाऊ हो जाती. म्हणजे पाणी किती महत्त्वाचं हे तुम्हाला कळत असेल. घर में, त्याच्यानंतर मुद्दे दिले बघा, घर में बारिश का पानी इकट्ठा करने का इंतजाम होता था. सामने चित्र
सामने चित्र में निशान लगाव और छत पर बरसते पाणी जमीन में कसे. आता बघा इथे तुम्हाला जमिनीमध्ये पाणी कसं साठवलं जातं याचं चित्र तुम्हाला दिले बघा. इथे काय दिलेलं आहे का त्या घरावर जे पाणी पडलंय ते काय केलं इथे साठवलं गेलेलं आहे. मग कशा प्रकारे साठवलं गेलं हे विद्यार्थ्यांना सांगा. का पूर्वीच्या जमान्यामध्ये घरावरचं पाणी म्हणजे विचार करा 600 वर्षापूर्वी अशी कल्पना मांडली होती, पण आज आपण शिकलो का? आज तर आपण पूर्ण पाणी वाहून जातं. म्हणजे हे पण तुम्हाला इतिहासामधून कळतं. इतिहास का महत्त्वाचा असतो यासाठी महत्त्वाचा असतो. त्याच्यानंतर इथे दाखवले बघा. तुमने क्या कभी बावड़ी देखी है? इस चित्र को देखकर तुम अंदाजा लगा पा रहे हो की सीढ़ियाँ जमीन के नीचे मंजिल तक जा रहे. म्हणजे बघा इथे ती विहीर आहे. मग कशा प्रकारे त्या पायऱ्या बनवलेल्या आहेत बघा. जा रहे. पानी ऊपर से खींचने की बजाय लोग खुद पानी तक पोहोच रहे थे. बघा म्हणजे काय, पाणी वरून काढायची गरज नाही. पूर्वी होतं का मोटर टाकलेली आहे का? पूर्वी मोटर नव्हती, बरोबर आहे की नाही? नळ होते का? मग तुम्हाला फसवण्यासाठी देतात. व घड़ीसर तालाव में बहुत सारे नल लगे होते थे, वो पाणी घरों तक पोहोचाया जाता था. असं आहे का? अजिबात नाही. कारण ते पाणी स्वतः काढावं लागत होतं. आता आहे नळ, पण पूर्वी नव्हती. कळालं? सीढ़िया कुवा बी आहे. म्हणजे काय, प्रत्येक जी विहीर असेल कुवा असेल तिथे काय पायऱ्या बनवल्या जात होत्या, म्हणजे तिथून पाणी घेऊन यायचे. त्याच्यानंतर म्हणाले बघा, पुराने जमाने के लोग काफिले बनाकर लंबे सफर करते थे. काफिले म्हणजे आपण म्हणतो ना एक गट करून लंबे सफर करते थे. अक्सर लोगों का मानना था कि प्यासे यात्रियों को पानी पिलाना बहुत अच्छा काम है. म्हणजे काय, पूर्वी काय करायचे, या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचं म्हणजे एकट्या माणसाचं काम नव्हतं. तर काफिला म्हणजे 20-25 जण 50 जण असतील ते एकत्र जायचे. मग पूर्वी आता तर लोकांना आता पण माहिती, पण पूर्वी पण काय होतं का लोकांना पाणी, आपण पण म्हणतो बघा ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये नाही राहिलं. शहरामध्ये दरवाजे लावून घेतात कोणी पाणी मागायला आलं तर. पण खेड्यामध्ये असं म्हणतात का पाणी पाजल्यावर पुण्य मिळतं. त्या लोकांची पण समज तीच होती. कारण काय होतं, यात्रियों को पानी पिलाना बहुत अच्छा काम है, इसलिए कई जगह बहुत ही सुंदर बावडिया बनाई थी. म्हणजे का त्या विहिरी का बनवलेल्या होत्या? कारण आता जे यात्री लोक जातात, आता समजा एका गावावरून जात राहिले, तिथे जर पाणी प्यायचे साधन नसले तर मग काय करा, तिथे विहीर बांधून दिल्या, विहिरी खणल्या. म्हणजे काय, येणाऱ्या जाणारे जे लोक आहेत, जे यात्री आहेत, ते काय करतील, तिथे पाणी पितील. कळालं? मुद्दा कळाला. म्हणजे काय, मग मुलांना सांगा का पाणी पाजणं म्हणजे याच्यातून तुम्हाला काय सांगायचं आहे का प्रत्येकाला तुम्ही पाणी पाजा, जेवण द्या. याच्यातून तुम्हाला काय संवेदनशील बनवायचं आहे. शिक्षक संकेत दिलाय बघा. जमीन पानी किस तरह से सोख लेती है, कुआ या बावडी पाणी कैसे पोच पाता चर्चा करे. म्हणजे आता तुम्हाला इथे शिक्षक संकेत म्हणून काय सांगितले का तुम्ही चर्चा करा का जमीन कशा प्रकारे जमिनीमध्ये पाणी जिरून जातं आणि पाणी घरापर्यंत कसं पोचवलं जायचं. मग तुम्ही तिथे आता मुलं सांगतील सर नळ आहे वगैरे, पण पूर्वी कसं होतं त्या संबंधी पण चर्चा करायची. आता हे काही तुम्हाला वाचायची गरज नाही. वाचायची गरज नाही. जिथे प्रश्न येतो मी तुम्हाला ते समजून देतोय. आता त्याच्यानंतर म्हटलेले पाणी से जुडे रिवाज. रिवाज म्हणजे आपण सण वगैरे म्हणतो बघा. आता तुम्हाला याच्यावर प्रश्न येतो, इथे लक्ष द्या. आज भी कई कई 100 साल पहले, आज भी कई 100 साल पुराने पानी के स्रोत है, जैसे बावडी. पाणी के स्रोत म्हणजे जिथे पाणी उपलब्ध होतं त्यांना पाणीचे स्रोत म्हणतात. बावडी, तालाब, नौला, म्हणजे नाला वगैरे, धारा आदि जिस जिसमें लोग पानी की ज़रूरत है, पानी की ज़रूरतें पूरी होते. उत्तराखंड में ये फोटो देखो. बघा ही फोटो कुठली आहे? उत्तराखंडची फोटो आहे. ती महिला काय करते, तिथे पूजा करण्याचं काम करते. पूजा का करते? कारण पाणी किती महत्त्वाचं आहे कळतं ना. ये फोटो उत्तराखंड की फोटो है. पानी से जुड़ी कई रिवाज, त्योहार और अन्य जश्न कई जगह आज भी बारिश में तालाब भरने की खुशी में आसपास के लोग मेले और माहौल हो जाता है. म्हणजे काय, जर पाणी आलं तर आनंद होतो ना. मग ती महिला काय करते, पूजा करते. म्हणजे कळायला पाहिजे तुम्हाला. ये उत्तराखंड की एक दुल्हन है. दुल्हन मग तुम्हाला, दुल्हन म्हणजे काय, नवीन लग्न झालेली महिला. तिच्या हातातून काय होते, म्हणजे पूजा होते पाण्याची. ये उत्तराखंड की एक दुल्हन है जो ब्याह के बाद म्हणजे लग्नानंतर नए गांव में आई और वो झरने या तालाब पर जाकर सिर झुकाती और शेरों में इस रिवाज का एक मजेदार रूप दिखता है. बघा म्हणजे काय, तिने काय केलं, नवीन लग्न करून जी जेव्हा आली तर तिने काय केलं, ते तालावची पूजा केली. म्हणजे तुम्हाला पण विचारलं जाईल तर हा उत्तराखंड संबंधी मग तुम्हाला
कौन से राज्य में प्रथा है की नई दुल्हन पाणी की पूजा करते? तो काय आहे? उत्तराखंड में. असा पण प्रश्न तुम्हाला बनू शकतो. दुल्हन घरी में किसी नल के पास जाकर पूजा करते. बघा, मग त्यांनी इथे मजेदार तुम्हाला सांगितलंय का आज शहरामध्ये तर याचं महत्त्व राहिलेलं नाही. शहरामध्ये काय झालेलं आहे का, काय असतात, नळ असतात, नळामध्येच पूजा करून घेतात. बरोबर आहे का नाही? पूजा करती पाणी से तो जिंदगी जुडी आहे. बघा, पाणी आपले काय आपले जीवन जुडलेलं आहे का नाही, म्हणजे या प्रकारे तुम्हाला समजावलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे दिलंय, क्या तुम्हारे यहाँ पाणी के लिए कुछ खास बर्तन इस्तेमाल होते? म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्हाला विचारायचं आहे. मग तुम्ही सांगेल, हो सर आमच्याकडे हांडा आहे, आमच्याकडे त्याला गुंडा असं म्हटलं जातं, कळशी असेल, आपण म्हणतो तांब्या असेल, म्हणजे जे पण असेल पाण्यासाठी साठवण्यासाठी बर्तन असेल. हां, मग चर्चा होऊ द्या. या देखो इस सुंदर कुंडो बालो वाले तांबे के बर्तन, पाणी भरा. बघा, तांब्याचे जे बर्तन आहे म्हणजे त्याच्यापासून पाणी भरा. चमकदार पीला पितला घड़ा पानी भरने की जगह सुंदर मूर्तियां भी बनाई गई थी. क्या तुमने कभी ऐसी मूर्तियां, म्हणजे तुम्ही बघितलंय का? असे विद्यार्थ्यांना प्रश्न. बघा, इथे तुम्हाला चित्र दाखवले कसे नळा, म्हणजे आपण नळ आहे पण पूर्वी कशा प्रकारे केलेलं होतं, म्हणजे विद्यार्थ्यांना हे पण चित्र बघू द्या. याच्यामधून विद्यार्थ्यांना म्हणजे विचारा. मग तुम्ही विद्यार्थ्यांना कसं विचारणार का तुमच्या घरामध्ये पाणी साठवण्यासाठी काय काय, मग माठ सांगतील वेगवेगळे त्यांच्या पर्यायानुसार, ज्यांच्याकडे जे साधन असेल असं नाही. मग काय फ्रीज, ज्याच्याकडे फ्रीजमध्ये साठवता येईल तो सांगेल सर आम्ही बाटली ठेवतो, मग असं नका म्हणू. त्याचे अनुभव आहेत ते. कळालं? आता त्याच्यानंतर पता करो. हे पता करो काय, क्या तुम्हारे स्कूल के आसपास बावडी या कुआ आहे? हे विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगायचं आहे. मग ते सांगतील हो सर. मग काय, एक हे कितना पुराणा आहे? मग ते मुलं प्रश्न विचारतील ना. मग आज समजा त्यांच्या आजोबाला विचारलं का आपला हा जो तलाव बांधलेला आहे किती दिवस झाले? मग त्याचे सांगतील 100 वर्ष. म्हणजे काय होईल, विद्यार्थ्यांचा चर्चा आणि प्रश्न विचारण्याची कला डेव्हलप होईल. आपली आजूबाजूची इमारत आहे, बरोबर आहे का नाही? म्हणजे विद्यार्थी प्रश्न विचारतील, बाबा हे घर केव्हा बांधलेलं होतं हा वाडा? मग ते सांगतील 50 वर्षाचा मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा होता. म्हणजे असे सांगतील. म्हणजे याच्यातून काय होईल, प्रश्न पण विचारतील आणि अभिव्यक्त होतील आणि ग्रहण करण्याचं कौशल्य पण निर्माण होईल. कळालं? म्हणजे असे प्रश्न कशासाठी दिले जातात? विद्यार्थ्यांना पाठांतर करण्यासाठी नाही, तर अभिव्यक्त होणे आणि त्यांची समज डेव्हलप होण्यासाठी दिले जातात. जरा सोचो. त्याच्यानंतर दिलेले एक महत्त्वाचं, जरा सोचो. 1986 में जोधपुर आसपास के इलाकों में जब सूखा पड़ गया, राजस्थान मध्ये जब सूखा पड़ा था तब भूली बिसरी बावडिया म्हणजे काय, काय सांगितलंय का ज्या वेळा सुका पडला, म्हणजे ज्या वेळा दुष्काळ पडला, भूली बिसरी बावड्या म्हणजे ज्या विहिरींना लोक विसरून गेले का नाही बाबा या काही कामाच्या नाही. मग तिथे म्हटले भूली बिसरी बावड्या को एक बार फिर से याद किया गया. म्हणजे काय, आपण म्हणतो ना ताण लागल्यावर आपण विहीर खणतो, तशा प्रकारे झालं. तर लोकांनी काय केलं, या बावड्यांना, त्या विहिरींना काही लोक लक्षच देत नाही अजून पण. बघा काय म्हणतात, जाऊ द्या जुनं आहे, आपल्याला काय गरज आहे, नळाने पाणी येतं. पण जेव्हा दुष्काळ पडतो त्या विहिरी आठवतात. तसंच झालेलं आहे. याद किया गया, मोहल्ले के लोग मिलजुल कर बावड़िया में 200 ट्रक से भी ज़्यादा कूड़ा निकाला. म्हणजे जी माती पडलेली होती ती 200 ट्रक बाहेर काढली. बावडीने फिर से प्यासे शहर की पाणी पिलाय. म्हणजे तुम्हाला एवढं कळावं लागेल का इतिहास किती महत्त्वाचा आहे आणि ऐतिहासिक वस्तू किती महत्त्वाच्या आहेत. कारण जरी तुम्ही टाकून दिलं ते एक ना एक दिवस तुमच्या उपयोगाचे पडेल, हे तुम्हाला विद्यार्थ्यांना संकेत द्यायचे आहे. इसके लिए चंदा मोहल्ले वालोने दिया. मोहल्ले वालोने कोणी जमा केलं, मोहल्ले वालोने. मग याच्यातून तुम्हाला हा पण संकेत भेटतो का सरकारी कामं नाहीये पैसे द्यायला, ती येर खंदाबा, तुम्ही सुद्धा काय कामाचे, मग तुम्ही पण पैसे जमवा ना. असे जर ऐतिहासिक वस्तू असतील, मुद्दा लक्षात घ्या, ऐतिहासिक वस्तू असतील तर हे संवर्धन करण्याचं काम फक्त सरकारचं नाहीये, तर तुमचं आहे ना. आपण म्हणतो हा किल्ला पडलेला आहे, तो किल्ला पडलेला आहे, सरकारने निधी दिला पाहिजे. अरे पण आपल्या राजांचा आहे, आपण पण पैसे जमा करा ना. आपण उत्सव साजरा करतो, काही ठिकाणी दारू पितात, हे करतात, पार्ट्या करतात, लाखो रुपये उद्ध्वस्त करतात. मग तुम्ही का म्हणत नाही बाबा आपण 4 लाख रुपये जमू, या किल्ल्याची डागडूस करू, पायऱ्या नीट करू? करतो का आपण? म्हणजे याच्यातून तुम्हाला हा संकेत त्यांना द्यायचा आहे. म्हणून NCERT अभ्यासक्रम मला आवडतो. NCERT अभ्यासक्रम मला आवडतो. कळालं? आता हे चर्चा करू, हे मुलांसाठी. आता त्याच्यानंतर शिक्षक संकेत दिलेले. शिक्षक, पानी की सुविधा सभी बराबर नहीं मिलती. बघा, शिक्षक संकेत काय म्हटले, पानी की सुविधा सभी को बराबर नहीं मिलती, इस पर चर्चा जरूर है. साथ ही साथ ये भी देखे कि यहाँ कहाँ से और कितनी परेशानी से लोग पाणी लाना पड़ता है. म्हणजे तुम्ही काय करा, कशा प्रकारे पाण्याची समस्या होतात हे विद्यार्थ्यांना सांगा. और पानी जात पात का पानी और जात पात का मुद्दा मुश्किल है लेकिन जरूरी भी है. म्हणजे काय,
पाणीचा मुद्दा आहे आणि जातपात सतत चालते, पण जेव्हा वेळ येते तेव्हा सगळ्यांची गरज पडते ना. आता हे ते विद्यार्थ्यांसाठी चित्रमय केलं जातं. हे चित्र दिलेले हमारे मोहल्ले में दिन में 2 बार जल या बोर्ड, अशा प्रकारे ते विद्यार्थ्यांना समजवायचं आहे, तुमच्यासाठी नाही आहे. कळालं. हमारे या पाणी आता आहे, मग कशा प्रकारे तुमच्या इथं पाणी येतं मग तुम्ही सांगायचं आहे, मोटर नळा कशाने पाणी येतं हे तुम्हाला सांगायचं आहे. चर्चा करू. चर्चा कोणाला करायचे? विद्यार्थ्यांना मिळून. आता बघा, हे डाक तिकीट रेल्वे दिल्ली बोर्ड जे आहे ना, म्हणजे हे बघा पाण्यासंबंधी, पाण्याचं कशा प्रकारे डाक बोर्ड नाही म्हणजे पाण्याचं आपण म्हणतो ना बिल, या संदर्भात दिलेलं आहे. आता जे विद्यार्थी इंग्लिश मिडियमला काम करतात ना, शिक्षक विद्यार्थी मित्र आपले शिक्षक मित्र, आता मला सांगा, हा मी तुम्हाला हिंदी टू मराठीमध्ये केला, म्हणजे इंग्रजी तर नाही आहे बरं का, मराठीमध्ये, तरी तुम्हाला चांगलं समजलं. मग मला सांगा, तुम्ही डायरेक्ट विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये स्पष्टीकरण देतात आणि हिंदीमध्ये, अरे हिंदीमध्ये तुम्हाला अजून कळत नाही आहे नीट. मी जेवढा स्पष्टीकरण दिलं तेव्हा तुम्हाला काही शब्दांचे घडीसार असेल, काही शब्द होते, ते शब्द आत्ता कळायला लागले आणि तुम्ही डायरेक्ट इंग्रजी तू हिंदीमध्ये सांगू नका, मातृभाषेत सांगा. आणि मी जर अशा शाळेवर, मी तर डायरेक्ट इंग्रजी मीडियम, मला खूप रावण्या करतात, सर या ना, मी म्हणतो नाही, मला पैसे घेऊन मुलांवर अन्यायच करायचे नाही, द्यायचं तर प्रामाणिकपणे द्यायचं, तुमचे नादी लागून चालणार नाही. निर्देशित भाषा म्हणजे तुम्हाला एक सांगू का, आज आपण पैसे कमवण्यासाठी कुठल्याही भाषेत सांगू, पण त्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा कशाला तळतळा घेताय? त्या विद्यार्थ्यांना पालकाची अपेक्षा काय असते का, प्रत्येक माझ्या मुलाने शिक्षण घेऊन चांगलं शिकलं पाहिजे, आणि तुम्ही जर मुलांना तुमच्या भाषेनुसार सांगताय, अन्याय नका करू. बघा, आता तुम्हाला इथे दिलेले ये दडकी माई आहे बघा, दडकी माई. ये दडकी माई याच्या संदर्भात येऊ शकतो. राजस्थान के अलवर जिले के एक गांव में रहती है. इस गांव की औरतें का पूरा समय घर के कामों और जानवरों की देखभाल में चला जाता था. कभी कभी तो जानवरों के लिए कुएं से पाणी खिचणे में भी पूरी रात लग जाती थी. बघा, राजस्थानची परिस्थिती आता तरी थोडी बरी, पण पूर्वी खूप हालाकीची होती. पाणी नाही तर मग पाणी पाजायचं असेल तर अजून पण तुम्ही ते व्हिडिओ बघता टिकटॉक वगैरे, याच्या टिकटॉक तर बंद झालं, इंस्टावर व्हिडिओ बघा किंवा यूट्यूबवर, किती खोलवरून पाणी काढलं जातं, असा प्रकार इथे दिलेले. जब गर्मियाँ कुएं भी सूख जाते थे तो गाव छोड़ना पड़ता था. म्हणजे काय, पाणीच नाही तर गाव सोडावं लागतं. दडकी माईने पहल की और लोगों ने संस्था के साथ मिलकर, बघा ही दडकी माई जी होती, जी महिला होती, साथ मिलकर तालाब बना लिया. बघा, म्हणजे तिने काय केलं, स्वतः एक पुढाकार घेतला, तालाब बना लिया. जानवरों के चारा पानी की परेशानी कम हुई और ज़्यादा दूध मिलने लगा. लोगों की कमाई भी बड़ी और लोगों अब दूध का मावा बनाकर बेचते. बघा, म्हणजे काय, ही दडकी माईचं म्हणजे महिला पण किती सक्षम राहू शकतात, असा विचार याच्यामधून तुम्हाला सांगितलंय का. नियोजन तुम्हाला करावं लागेल. इथे दिले का सरकारने मदत, स्वतः काहीतरी करावं लागेल. आता जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत आहेत, तर काय करतात, काही जे श्रीमंत पोरं आहेत आपल्या पोराला काढतात आणि इंग्रजी मिडियमला टाकतात. पण माझं म्हणणं आहे ना, तू 20,000 रुपये ते इंग्रजी मिडियमला भरण्यापेक्षा 2-2, 3-3 हजार रुपये जमा करा आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत द्या. जे CET किंवा TET पात्र मुलं अजून त्यांना नोकरी लागली नाही ना, कंत्राटी त्यांना कामं करू द्या. का बरं शिक्षण चांगलं होणार नाही? तुम्ही इंग्रजी मिडियमला 12वी शिकलेल्या महिला आहेत, खरं जर बोलायला गेलं तर काहींना राग येतो. 12वी आणि 10वी झालेल्या महिला इंग्रजी मिडियमला काम करतात, D.Ed झालेले, फक्त D.Ed झालेले, आणि इकडे CET-वाला घरी आहे. मुद्दा लक्षात घ्या. म्हणून काय करायचं, याच्यामधून मी तुम्हाला हे पण सांगतोय का, इंग्रजी मिडियमला मुलं टाकण्यापेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळेवर लक्ष द्या. 20,000 तिकडे भरतात ना, फक्त प्रत्येक पालकाने वर्षाचे 3,000 द्या. बघा तुमचं शिक्षण काय मिळतं. आता हे तुम्हाला दिलेले हे वाचून घ्या, फक्त समजला पाठ. लाईक करा आणि कसं वाटलं स्पष्टीकरण नक्की करा. पण एवढं मित्रांनो, आपल्याला शिक्षक व्हायचं तर जिल्हा परिषदेच्या शाळा आपल्याला टिकवायच्या आहेत. शाळा कशा टिकवल्या आहेत, माझ्यासारखे विचार करा. नाहीतर मग स्वतःचा मुलगा इंग्लिश मिडियमला पाठवायचं आणि सांगायचं जिल्हा परिषदेमध्ये आम्हाला नोकरी पाहिजे. लोक म्हणतील बाबा तुझं कार्ट कुठे. त्यामुळे काय करा, प्रत्येकाने शिक्षण काय द्या, मराठी माध्यमातून द्या आणि मुलांना घडवा, कौशल्य निर्माण करा. कुठल्या भाषेत शिक्षण घेतलं याला महत्त्व नाही आहे बरं का. तुम्हाला सांगतो, आता मी CET तुम्ही मराठीमध्ये अभ्यास करून पास झाले, असं आहे का तुम्ही मराठीमध्ये पास झाले म्हणून तुम्हाला नोकरी नाही? नाही, तुम्ही फक्त ते कौशल्य निर्माण केलं आहे का प्रश्न सोडवायचं, हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा जर टिकवायच्या असेल तर स्वतः पुढाकार घ्यावा पाहिजे. जसं या महिलेने घेतला, काय नाव आहे तिचं, दडकी माई.
दडकी माईंसारखा आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल, स्वतः पैसे जमा करावे लागेल, गाव मिळून. आता उदाहरणार्थ डिजिटल बोर्ड आहे. आता मी डिजिटल बोर्ड घेतला, 1-1.5 लाख रुपये किंमत असते. आता मला सांगा, तुम्हाला किती संकल्पना ह्या डिजिटल बोर्ड माध्यमातून चांगल्या समजायला लागला. मग तुम्ही गाव मिळून 1-1.5 लाख रुपये जमा करू शकत नाही का? जमा करू शकतात ना, जमा करा. आणि शाळेमध्ये पण डिजिटल बोर्ड एक तरी सुविधा करा, म्हणजे काय होईल, विद्यार्थी आकर्षित होतील. कसा वाटला व्हिडिओ? लाईक करा आणि बॅच लवकर जॉईन करा.